आपल्या सर्वांच्या अंतःकरणाचे अधिष्ठान, भागवत धर्माच्या कलस्थानी असलेले वैराग्याचे महामेरू, सकल जगत उद्धारू छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा काला या प्रकरणातून सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या अनुषंगाने सखोल चिंतन मांडण्याचा माझा मानस आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या अंतःकरणाचे सात्विक स्पंदन परिहाराच्या रूपाने व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आज चिंचोली भुयार येथे वैकुंठवासी उद्धव महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 20व्या पुण्यस्मरणानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थांच्या वतीने या सेवेसाठी दरवर्षीप्रमाणे कार्यरत होत आहे. आज काला म्हणजे सप्ताहाची सांगता. हे काल्याचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे आणि सगळ्यांचा प्रसाद वेगळा आहे, तो पण मिळणार आहे. हा सांगता समारंभ वैकुंठवासी गुजलंत महाराज आणि आमचे वडील गुरुवर्य संभाजी महाराज मोरे देहूकर यांच्या कृपा आशीर्वादाने गेली 22 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावात होत आहे. त्याचा मोठा आनंद आहे. अनेक वर्ष आमचे तीर्थरूप वडील यांच्या माध्यमातून इथे सेवा रुजू झालेली आहे. पण गेली 2 ते 3 वर्ष झालं ही संधी तुम्ही मला प्राप्त करून दिली आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. खूप आनंद झाला. ही लोक कशी असावी, गाव कसं असावं, ते चिंचोली भुयारसारखं असावं, सेवा कशी असावी, तुमच्यासारखी असावी. गेली अनेक वर्ष महाराज मला सांगतायत आणि मी अनुभव घेतोय बरं का. अनुभव काय घेतला हो, आता मी 4-5 दिवस आहे बरं का. सर्वांच्या घरी जाण्याचा योग आला मला, पण माफ करा काहींच्या घरी वेळेअभावी जाता आलं नाही. वेळेअभावी कारण काही लोकांच्या घरी जाता आलं नाही. जे प्रेम होतं, जी लोकांची श्रद्धा आहे, त्याला मी पात्र आहे की नाही मला माहित नाही. परंतु तुम्ही गावकरी आमच्यामध्ये तुकवराय पाहता हे मला माहित आहे. आणि मी नतमस्तक होऊन माफी मागतो ज्यांच्या घरी मला जाता आलं नाही वेळेअभावी. तुम्ही समजून घ्याल मी तुमचाच आहे. महाराजांना समजून घेतलं ती पण मला समजून घ्या. महाराजांचं तुमच्या गावावर खूप प्रेम बरं का, खूप प्रेम. काही महिला देऊ लावण्याच्या पूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी त्या म्हणल्या महाराज तुम्ही देऊला या. महाराज डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. महाराज म्हणले मला देऊला येते का, येईल का नाही मला सांगता येत नाही, मला चालता येत नाही. मी महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही काय काळजी करू नका, यावर्षी मी जाईन तुम्ही नाही गेले तर. अक्षरशः महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं, माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं होतं ही परंपरा वडिलांनी चालू केलेली परंपरा मी चालू ठेवणार नाही आणि इथून पुढच्या अनेक पिढ्या चालू राहील. हे तुम्ही प्रेम देताय हे पुढे पाहायला मिळत नाही बरं का. खूप श्रद्धा खूप प्रेम चिंचोली ग्रामस्थांनी आमच्यावर केलेलं आहे. आणि तुमच्याबद्दल काय बोलावं काय नाही. मी परवा सोमेश्वर महाराजांना म्हणलं हरिपाठ असावा तर चिंचोली भुयारचा बरं का महाराज. एवढा उत्साह बरं का आमच्या जीव वाळणीमध्ये पण नाही. आता हे साक्षीदार आहे बरं का चौधरी काका आमचे बरेचसे म्हणे येऊन गेलेली आहेत. हरिपाठ कसा असावा चिंचोली भुयार, सोहळा कसा असावा चिंचोली भुयार.
असा सोहळा कुठे पाहायला मिळत नाही, एवढंसं प्रेम कुठे पाहायला मिळत नाही, अशी श्रद्धा कुठे पाहायला मिळत नाही. पण मी काही आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला काही गोष्टी खटकल्या, मी तरुणांपुढे ते बोलून दाखवल्या. माफ करा, काही चुकून जास्त बोलून गेलो असेल. कारण काय, मी देवकर जरी असलो बर का, पण मी या गावाचा पण आहे. गावात काही चुकीच झालं तर मला मनाला लागतं, महाराजांचं लागतं बरं का. इतकं प्रेम आहे महाराज, तुम्हाला माहित आहे. काही चुकीचं मला वाटलं दिसलं मी ते बोलून गेलो, पण त्याचा परिणाम काय आला. जे तरुणांचे आभार बरं का, सर्वात मोठे जे तरुण बसले पारणाला त्यांचे महत्वाचे आभार, त्याच्या टाळ्या वाजा पाहिल्या. मी काय म्हणलं त्यांना, फक्त पारणाला मुलीच बसतात बरं का. मुलं कधी बसायचे, तरुण कधी बसायचे. अहो मुलींना पुण्य प्राप्त होतंय, पण ते एकदा लग्न होऊन गेल्या पुण्य कुठं जाणार तुमचं, गेलं गावाच्या बाहेर. बरोबर आहे का. पुण्य तुमच्याच गावात टिकून राहायचं असेल. उद्धव महाराजांनी टिकून ठेवलं, तुम्ही टिकून ठेवलं. अजून जर टिकून ठेवायचं असेल तर माझं असं मत आहे, तरुणांनी पुढे या, पारणाला बसा. ज्येष्ठ मंडळी ती पण त्यांना पण मी आव्हान करतो, पुढच्या वेळी तरुणांनी ज्येष्ठांनी पण यावेळी सहभागी व्हा. पारावर बसण्यापेक्षा पारायण करा, हे महत्वाचं आहे. काही मुलाचं ते मोबाईल खेळत बसली होती, मी ते पण बोललो की कीर्तन चालू असताना मोबाईल खेळणं किंवा पाय पसरून बसणं योग्य नाही. त्याचा परिणाम चांगला झाला की मोबाईल बंद झाले. तरी काही अति हुशार गपचिप चालू होतं, पण त्यांना पण मी सांगितलं बरं का, ते पण बंद झाले. ही परिवर्तनाची नांदी आहे बरं, परिवर्तन आहे. तुमच्या गावात ते वर आम्हाला आवश्यक वाटतं, कारण आम्ही 8 दिवस 7 दिवस काय असतील इथं राहतो, तुमच्यासाठी राहतो. आमचे सगळे कार्यक्रम जे असतील महाराष्ट्राच्या बाहेर. आता तुम्हाला खरं सांगू का, मला अयोध्येचं निमंत्रण होतं बरं का. कुठलं, अयोध्येचं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण होतं, पण तुमच्या गावासाठी मी ते टाळलं. नाही म्हणलं, मला बोलायचीच करून जायचं. इतकं प्रेम तुम्ही देताय, मी तिकडे जाणार म्हणलं. अयोध्येला नाही जाता आलं तरी चालू, चिंचोली भुयाला म्हणजे मी अयोध्या आहे. आणि आपण एवढा मोठा सोहळा, प्राणप्रतिष्ठा सोहळा इतका मोठ्या उत्साहाने साजरा केला बरं का महाराज. इतका उत्साह होता, काय बोलायचं आता. आता उत्साह मी कुठं पाहिलाच नाही. मी सांगितलं तुम्हाला, उत्साह म्हणजे उत्साह असा होता तुमच्यासारखा. खूप आनंद झाला. अशीच एक परंपरा उद्धव महाराजांची, उजानंद महाराजांची तुम्ही गावाने चालू ठेवावी, अशी महाराजांची पण इच्छा आहे, माझी इच्छा आहे, उद्धव महाराजांची पण इच्छा आहे. त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहेच, पण काही थोडे बदल करणे आवश्यक आहे. मी ते बोललो, तरुणांनी जरा पुढे यावं, ज्या चुकीच्या गोष्टी टाळाव्यात. पुढच्या वेळी नियोजन अशोक पवार साहेब आम्ही पुढचं नियोजन करणार आहोतच बरं का. मोठं विजन करायचं आपल्याला. आणि 2 वर्षांनी काय आपलं द्वितीय तपपूर्ती सोहळा आहे, तो सोहळा न भूतो न भविष्य करायचा आपल्याला. आम्ही कीर्तनकार आधी सांगून गेलो बरं का. महाराजा अशोक पवारांना सांगितलंय मी, कीर्तनकार काय सांगायचे कसं सांगायचे नियोजन आपण 2 वर्ष आधीच करू. मोठा सोहळा करायचा आपल्याला. बघू नियोजन कसं होतंय, काय होतंय. आम्ही तुमच्या बरोबर आहोतच, फक्त तुमची साथ पाहिजे, तरुणांची साथ पाहिजे. तरुणांनी पुढे यायला पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मागं टाकून खरं परिवर्तन बघा. हे गाव निर्व्यसनी व्हावं, वारकरी धर्माला लागावं, वारकरी परंपरा जपावी असं म्हणणे मी वाटतं. तुमची नितीन महाराजांच्या बरोबर असतं बरं का, जे उद्धव महाराजांचे नातू येत वैकुंठवासी उद्धव महाराज, त्यांचं खूप प्रेम. तुम्ही गावाने सगळ्या गावाने त्यांच्या प्रेम केलेलं आहे.
आणि पुढे हे करत राहाल असं मला निश्चित माहीत. ही परंपरा त्या गावाचं जे उत्साह आहे तो पिढ्यानपिढ्या असाच चालत राहावा अशीच उद्धवबा महाराजांची चरणी प्रार्थना, पांडुरंगा चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. आता अभंग आहे काल्याचा. अभंग म्हणजे काय आहे याच्यापेक्षा अभंग कोणाचा आहे हे महत्वाचं. बघा, नोटाबंदी कोणी केली? नगरसेवकांनी केली का पंतप्रधानांनी केली? याला महत्व आहे बरं का. तुमच्या गावातला एक सरपंच मला आहे की उद्यापासून नोटाबंदी, ह्या नोटा चालणार नाही. चालन का? कोणी सांगायला पाहिजे? अधिकारी पुरुषांनी सांगायला पाहिजे, पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे. तसंच काळा काय आहे, कसा आहे सांगावं तर तुकोबारायांनी सांगावं. कोण आहे तुकोबाराय? ज्ञान भक्ती वैरागी यांचा त्रिवेणी संघ म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. अखिल विश्वामध्ये सदैव वैकुंठ गमन करणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. विद्वानांना, पंडितांना, संत साहित्यिकांना न उगवणारे कोडे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. घरात अन्नाचा दार नसताना छत्रपती शिवरायांनी पाठवलेल्या नगरांना परत करणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. एका गणी केला, एका स्त्रीला नव्हे एका गणी केला माता म्हणून संबोधणारी केवळ जगद्गुरु तुकोबाराय. वेदाचा अर्थ पराभूत मराठीमध्ये सांगणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. हा त्यांचा अभंग आहे बरं का. कसं असतं पहा, अभंग गाथा म्हणली तर कोणाची? तुकोबारायांची. जात्यावरच्या ओव्या कोणाच्या? हा, जनाबाई. आपल्या यांनी गाऊड केले. काय म्हणतात जनाबाई? सुंदर
जात्यावरच्या ओया म्हणले की जनाबाई. भारुड मध्ये कोण वाढ होत नात मला जाण होत. सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई भारुड म्हणले की नाथ महाराजांचं. जात्यावरच्या ओया म्हणल्या तर जनाबाई. हा तुकोबारायांचा काला या प्रकरणाचा अभंग आहे बर का. काला म्हणजे काय एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. तुकडा काय म्हणतात या काल्याचा प्रसाद त्यांनाच मिळेल भावी काळात त्यांनाच मिळेल जे खरी भाविक आहेत. आता आपण भाविक आहोत की नाही हे आपण ठरवायचं. आता ते भुया चिंतनेमध्ये काला होते बरं का. आज खूप आनंद आहे पण हा काला आहे ना बरं का वैकुंठाच्या लोकांना पण दुर्लभ आहे देवांना दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ त्यांना काळा मिळतच नाही तुम्हाला त्याचा प्रस्ताव मिळतोय. पण आज बर का आज हे सगळे देव देव अधिक आहे ना स्वर्गातले वैकुंठातले वरून पाहता येते आसवन बसले. आजी ओस अमरावती
कालियाच्या आसे देव धडी झाले मासे कोसोनिया हाते सांगते हात. काय म्हणले? देव येणार आहेत. कसे येणार आहेत? पाण्यातले मासे होऊन येणार आहेत. तुम्ही काय करायचं? हात धुवायला जायचं नाही. काला झालं हात काय करायचा? टिंबला पुसायचा. नाही का नाही? पुसायचा. असे सांगतात. पहिला काला कुठे झाला? वृंदावनात. कोणी केला? भगवान श्रीकृष्णाने यमुना तीरावर केला. पहिला काला. दुसरा काला कुठे झाला? एक ताळे झाले चंद्र भागवानचे. झाली चंद्र भागे वाढवंती. माझा ज्ञान राजा गोपाळ दुसरा काला कुठे झाला? पंढरपुरात झाला. कोणी केला? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. तो संतांनी केला. तिसरा काला कुठे होतो? चिंचोली गोयार मध्ये होतो. जिथं जो काला होतोय बरं का. आतापर्यंत जे जे काले होत बरं का, माऊली नंतर सगळे तिसरे काले बरं का. सगळे. आपला पण तिसरा काला. बरोबर आहे का? तिसरा काला. तिसरा काला. पहिला झाला, दुसरा झाला, हा आपला तिसरा काला. आता काल्याचे 3 प्रकार आहेत पहा. कोणकोणते? जीव ब्रह्म एकाचा काल पहिला काल. दुसरा हरणमाता तिसरी काला. तिसरा दही लायाचा काल किंवा दही भाता खायला. 3 प्रकारचे काले. जीव ब्रह्म एकाचा काला म्हणजे काय हो? जीव आणि ब्रह्म एक होणं, एक आहे असं ज्ञान होणं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं. साधक जीव ब्रह्म ऐक्याचा काला झाल्यावर जीव दशेकडून ईश्वर दशेला प्राप्त होतो. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. मी कोण आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ माय एक्झिस्टन्स इन दिस वर्ल्ड? हे प्राप्त होत, हे कळतं. माझा जन्म या पृथ्वी तलावर का झाला याचं ज्ञान प्राप्त होत. तत्वमसी गुरुकडून जेव्हा तत्वमसी या वाक्याचा बोध होतो, नंतर बोध झाल्यानंतर जे स्वतःला वाटतं अहम ब्रह्मास्मी हा बोध होतो, तो जीव ब्रह्म एकाचा काल. तत्वमसी तत्वमसी म्हणजे ज्याचा तू शोध घेतोय तो तूच आहेस. आता तत्वमसी महावाक्य बरं का, वेदामध्ये महावाक्य जी 4 महावाक्य आहेत त्याच्यामध्ये तत्वमसी हे महावाक्य हे कशामधले हो? हे सामवेदामधलं छंदोग उपनिषदमधलं वाक्य आहे. ठाकूर महाराज बरोबर आहे का? सामवेदामधलं छंदोग उपनिषद वाक्य हेच आहे ना. आता हे जरा ते म्हणाल महाराज हे जरा संस्कृती अवघड आहे जरा, पण तुकोरांनी आपलं सोपं करून सांगितलं. तर सांगितलं होतं देवाची बरे देवाची बरे
संतांचा जीव ब्रह्म ऐक्याचा काला झाला होता, पण तुमचा जीव ब्रह्म ऐक्याचा काला होण्यासाठी तुकोरांनी सांगितलं. काय सांगितलं? देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. किती वेळा दोनदा सांगितलं बरं का, तुम्ही देव आहात बरं का, तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात. मी सांगितलं, तुकोरांनी सांगितलं. ज्यांना संस्कृत भाषा कळली नाही, प्राकृत मराठी सांगितलं, तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात. तुमचा आमचा जीव ब्रह्म ऐक्याचा काला होण्यासाठी तुकोरांनी आपलं मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केलं, पण काही काहींना बोध झाला बरं का. काय बोध झाला? अहम ब्रह्मास्मी. म्हणजे काय? मी ब्रह्म आहे, तो तूच आहेस सांगितलं, पण प्रत्येकाला कळलं नाही बरं का. काही काहींना कळलं. काय कळलं? अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी कशाबद्दल वाक्य आहे तो? अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदामधलं बृहदारण्य उपनिषदामधलं वाक्य आहे. हेच तुकोरांनी आपल्या सोप्या भाषेत सांगितलं. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता. तुकोरांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात स्वरूपाचं ज्ञान व्हावं लागतं. जीव ब्रह्म ऐक्याचा काला होण्यासाठी पण स्वरूपाचं ज्ञान व्हावं लागतं. तुम्ही कोण आहात याचा बोध व्हावा लागतो. जीव ब्रह्म ऐक्याचा काला केल्यावर काय होतं? कारण देह नष्ट होतो. कारण देह तीन, आपण चार भाग पडतो. सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह आणि महाकारण देह. तुम्ही म्हणाली तर अवघड आहे महाराज, सोपं आहे ना. काय कारण देह, स्थूल देह, सूक्ष्म देह मला कळत नाही ना. समजा आपण उदाहरणार्थ घेतलं, एक शेंग घेतली बरं का. शेंग त्याच्यातलं शेंगण्याला टरपल ना, टरपल लाल कलरचं, लाल रंगाचं सूक्ष्म देह बरं का. आणि पूर्ण शेंग आहे स्थूल देह. स्थूल देह टरपल आतलं लाल रंगाचं सूक्ष्म देह आणि आतला जो गाभा आहे कारण देह. आणि म्हणाली महाकारण देह म्हणजे काय? महाकारण देह म्हणजे जे बी आहे, बी ते महाकारण देह. जे ज्ञान खरं, ज्याच्यापासून खरं उत्पत्ती होती ती महाकारण देह. आता टरपल काढलं शेंगदाण्याचं, पुढं वाढ होईल का हो? बियाणं टाकलं टरपल काढून वाढ होणार आहे का? नाही होणार. हे तर शेंगदाणा दाना महाकारण, सूक्ष्म देह म्हणजे जीव ब्रह्म एकाचा काला. म्हणजे कारण देह नष्ट करतो. कारण देह म्हणजे अज्ञान. जे आपलं अज्ञान आहे ते जीव ब्रह्म एकाचा काला झाल्यावर नष्ट होत. दुसरा काला कोणता हो? दुसरा काला हरनामाचा खिचडी काला. नामस्मरण, हरीचं नाम.
नामधारक नाम साधनेच्या माध्यमातून नामी अवस्थेला प्राप्त होणं तुझ्या हरनामाचा खिचडी काला. हरनामाचा खिचडी काला. हरनामाचा खिचडी काला चालू होता. संतांनी पण काला केला. तुकड्यांनी हरनामाचा खिचडी काला केला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग मनी. हा तुकोऱ्यांचा काला. पांडुरंग झाली पांडुरंग मनी. आपणही काला करतो बर का. आपणही सेवा करतो वारकरी संप्रदायात. पण आपली सेवा आपला काला सगळ्यांसाठी नव्हे कसा असतो पा. पांडुरंग झाली पांडुरंग मनी. पांडुरंग कळलं का. हा ज्यांना कळलं नाही त्यांनी जेवण करायचं. बरोबर आहे का. ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळाला बरं का. हा आपला काल आहे. जाऊ द्या विषय सोडून द्या. अजून तिसरा काला कोणता हो. हा हरनामाचा खिचडी का दुसरा काला. तो काय करतो. सूक्ष्म देह पुष्ट करतो का संतुष्ट करतो. कोणता हरनामाचा खिचडी काला. सूक्ष्म देह संतुष्ट करतो. तिसरा काला कोणता दही भाताचा किंवा दही लायाचा काला. तो काय करतो. स्थूल देह पुष्ट करतो. स्थूल देह पुष्ट करतो काय दही लाह्याचा काला. तो तुकोऱ्यांनी केला.
तुकोऱ्या परत येऊ म्हणतात. कोणत्या कालासाठी? दही भाताच्या कालासाठी. म्हणून तुकोरा पहिल्या चरणात सांगतो. उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आता या पहिल्या चरणामध्ये 4 प्रश्न आहेत बरं का. 4 प्रश्नांची उत्तर आहेत. कोण येऊ म्हणतंय, कुठे येऊ म्हणतंय, कोठून येऊ म्हणतंय आणि कशासाठी येऊ म्हणतंय. कोण येणार येऊ? जगद्गुरु तुकोबार आहे. काला खाण्यासाठी परत येणार आहे. तरी म्हणा कुठून येणार आहेत, कुठून येणार आहेत? कुठे गेले तुकोबार आहे? वैकुंठाला गेले. तुकोबार आहे वैकुंठावरून परत येणार आहेत. कुठे येणार आहेत? मृत्यू लोकात येणार आहेत. आपल्या बरोबर येणार आहेत काल्याचं सेवन करण्यासाठी. कशासाठी? काल्याचं सेवन करण्यासाठी. 4 प्रश्नांची उत्तर या पहिल्या चरणात आहेत. कुठे येणार आहेत? वैकुंठाहून मृत्यू लोकात. पण तुम्ही म्हणाल तुकोऱ्या वैकुंठाला गेले असं परत येता येतं का? येतं. जे तुकोबार आहे 3 वेळा परत आले होते. कधी आले होते, काय आले होते आपल्याला तेवढा वेळ नाही. आले होते 3 वेळा आले होते. तर 3 प्रकार आहेत बरं का. एक संसारी माणूस, एक देव आणि संत. संसारी माणसाला येण्या जाण्याचं स्वातंत्र्य नाही.